नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सोनवणे इन्फिनिटी अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आता 2025 साठी तलाठी भरतीची परीक्षा येऊ घातलेली आहे। रिक्त जागा सांगितल्या जात आहेत की जवळपास 2471 असणार आहेत। मग ह्या तलाठी भरतीसाठी आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, तयारी करायची, आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या वर्षी आपल्याला पोस्ट मिळवायचे। तर त्या दृष्टीने आपल्याला एक स्ट्रॅटेजी बनवावी लागेल आणि त्यावर काम करावं लागेल। त्या संदर्भात आजचा आपण सेशन घेतोय, लेक्चर घेतोय। बघा मित्रांनो, की आपण तयारी अशी केली पाहिजे की किंवा अभ्यास असा केला पाहिजे की आपण पहिल्या प्रयत्नात पास झालो पाहिजे। याच्यासाठी काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे। मुळात पहिल्यांदा मित्रांनो, परीक्षेचं स्वरूप काय आहे हे समजून घेऊयात। त्यानंतर इन्फिनिटी तुम्हाला त्या बाबतीत कशा पद्धतीने मदत करेल हे आपण समजून घेऊयात। एक, जे नवे विद्यार्थी आहेत ज्यांना तयारी करायची आहे त्याचा परीक्षेचा पॅटर्न आहे। जवळपास 100 प्रश्न विचारले जातात। पेपर हा एकच आहे, दोन वेगवेगळे पेपर नाहीत। एमसीक्यू पद्धतीने प्रश्न विचारले जातील आणि एका प्रश्नाला 2 मार्क म्हणजे जवळपास 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे। हे 200 प्रश्न सोडवण्यासाठी मित्रांनो आपल्याला 2 तास उपलब्ध होतात। त्यामुळे पुरेसा वेळ आपल्या जवळ आहे। वाचन व्यवस्थित केलं पाहिजे, प्रश्नाचा अर्थ काय आहे हे व्यवस्थित समजून घेतला पाहिजे। या परीक्षेमध्ये जसं राज्यसेवा असेल, कंबाईनच्या परीक्षेमध्ये, यूपीएससीच्या परीक्षेमध्ये जी निगेटिव्ह मार्किंग आहे ती तलाट्याच्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही। म्हणजे जवळपास तुम्ही 100 मार्काचाच पेपर अटेम्प्ट केला पाहिजे। जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे तर आपण पाहणारच आहोत। आणि याचं स्वरूप ही ऑनलाईन परीक्षा असेल, सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। ऑफलाईन परीक्षा नसेल, ऑनलाईन परीक्षा असते। टीसीएस ही परीक्षा घेत असते। कदाचित आता पुढच्या वर्षी एमपीएससी ने घेतलं तर परीक्षा पद्धती काय असेल हे नंतर आयोग आपल्याला कळवेल, पण सध्या टीसीएस ही परीक्षा घेतली 2025 मध्ये ती घेणार आहे। कोणकोणते विषय आहेत हे समजून घेऊयात। पहिला भाषेचा पेपर मराठीचा आहे, म्हणजे भाषेचे 2 पेपर आहेत मित्रांनो, एक मराठी आणि दुसरे इंग्रजी। याच्यावर मराठीचे प्रश्न 25, इंग्रजीचे प्रश्न 25, जवळपास इथं 50 मार्काचं वेटेज, 50 प्रश्नांचं वेटेज आहे। मार्कांच्या भाषेत बोलायचं झालं तर जवळपास इथं 100 मार्क येतात, हे जर आपण एकत्र केलं तर। त्यामुळं 200 गुणांपैकी 100 गुण हे भाषेवर आहेत, मराठी आणि इंग्रजी। त्यामुळे तुमचा मराठीचा अभ्यास खूप चांगला असायला पाहिजे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला अनुभवानं सांगतो, जर मराठीचा व्यवस्थित अभ्यास केला, मोरवाळंबे व्यवस्थित केलं तर काय तुम्ही 25 पैकी 23-24 प्रश्न पण बरोबर सोडवू शकता। तसे मार्क घेणारे अनेक लोक आपल्यामध्ये आहेत आणि त्यांनी तलाठी ही पद पण मिळवलेलं आहे। त्यामुळे मेहनत तुम्हाला करावी लागेल, अभ्यास करावा लागेल, इतरांपेक्षा तुम्हाला काहीतरी चांगलं द्यावं लागेल, ठीक आहे। त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता याला 25 प्रश्न आहेत। चालू, ज्याला आपण म्हणू सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, जो जीकेचा भाग आहे याला 25 प्रश्न आहेत, बरोबर। म्हणजे तसं पाहायला गेलं तर 4च भाग येतात, एक म्हणजे मराठी, दुसरं म्हणजे इंग्रजी, तिसरं म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि चौथं म्हणजे जीएस आणि चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात। मी तुम्हाला अनुभवानं सांगतो, मी मगाशी तो शब्द वापरला, मी अनेक प्रश्न पाहिलेले तलाठीच्या परीक्षेमध्ये, वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये जे प्रश्न विचारले गेलेले आहेत, 1 लाइनर स्वरूपाचे प्रश्न आहेत। जर तुम्ही 1 लाइनर स्वरूपात जर गेलात, अभ्यास केलात, फॅक्च्युअल डाटा बघण्याचा प्रयत्न केला, जसं की जीएस मध्ये त्यांनी बऱ्याच वेळा विचारलेला आहे की प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली, वेद समाजाची स्थापना कधी झाली, चालू घडामोडी रिलेटेड जे युद्ध सराव आहेत त्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत। तसे प्रश्न आता आपल्याला काय आहे, अपेक्षित आहे, विचारलं जाऊ शकतं। मराठीमध्ये संधी या टॉपिकवर अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत, तसंच ते इंग्रजीच्या बाबतीत सुद्धा आहे। पीवायक्यूचं महत्व मी तुम्हाला पुढे थोडक्यात समजावून सांगेल, पण पहिला मुद्दा आपण विषयानुसार म्हणजे परीक्षेची पद्धती पाहिली आणि विषयानुसार किती प्रश्न आणि किती गुण आहेत हेही आपण याच्यामध्ये मित्रांनो समजून घेतलेलं आहे। पुढे बघा मित्रांनो, अभ्यासाचे नियोजन कसं असलं पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे। एक तर तुम्हाला वाटत असेल की सर तलाठ्याची परीक्षा आहे, खूप सोपी असेल। मी तुमच्या मनातलं जे शंका किंवा तो जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो आता क्लिअर करतो। तलाठ्याची परीक्षा ही सोपी नाही, परीक्षा अवघडच आहे। अवघड का आहे? कारण की त्यामध्ये येणारे कॉम्पिटिशन फार मोठी आहे।
राज्यसेवेची मुलं सुद्धा तलाठ्याच्या परीक्षा देतात. ज्यांनी अनेक PSI STIच्या मेन्स दिल्या तीही मुलं काय देतात, तलाठ्याची परीक्षा देतात. त्यामुळे कॉम्पिटिशन जास्त आहे. त्यामुळे त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल, त्यात जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर तुम्ही अभ्यास जास्तीत जास्त केला पाहिजे. जास्तीत जास्त म्हणजे किती, तर मी म्हणेल कमीत कमी 10 तास तरी अभ्यास झाला पाहिजे. 10 तास हा अभ्यास झालाच पाहिजे. सकाळच्या सेशन मध्ये तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करू शकता, मराठीचा अभ्यास करू शकता, कारण की भाषाचं वेटेज निम्म आहे आपल्याला. म्हणजे मराठीचे 50 आणि इंग्रजीचे प्रश्न. दुपारच्या याच्यामध्ये इंग्रजी गणित बुद्धिमत्ता करा. संध्याकाळी सामान्य ज्ञान आणि संगणक त्या रिलेटेड काही प्रश्न विचारले जातात तर ते करा. आणि प्रत्येक आठवड्याला एक मॉक टेस्ट ही तुम्ही दिलीच पाहिजे आणि रिव्हिजन केली पाहिजे. एक म्हणजे त्याबद्दल मी सांगेल. मग तुम्ही 10 तास अभ्यास करत असाल तर तुमचा 2 ते 3 तास मराठी, 3 तास इंग्रजी, 2 तास गणित बुद्धिमत्ता आणि 1 तास मी तुम्हाला सांगेल की GS चा अभ्यास झाला पाहिजे. मराठी इंग्रजी हे प्रॉपर केलं पाहिजे त्यावर. मग आता जर तुम्ही म्हणाल की सर हो आम्ही करायची आमची तयारी आहे, तर आपल्याकडं इन्फिनिटीमध्ये त्या रिलेटेड मित्रांनो एक स्पेशल तलाठी भरतीची बॅच आपण सुरू करतोय, जी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असेल, ज्याच्यामध्ये जे आपण सिलेबस आता पाहिला तो सगळा सिलेबस आपण त्याच्यामध्ये काय करू, कव्हर करणार आहोत. जसं मराठी असेल, जे मराठी, इंग्रजी, अंकगणित आणि सामान्य ज्ञान, बरोबर स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न नुसारच आपण ते शिकवणार आहे आणि प्रश्नांच्या स्वरूपाच्या आधारातच आपण शिकवणार ते. त्याचबरोबर PDF स्वरूपाच्या तुम्हाला अद्यावत स्वरूपाच्या आम्ही नोट्स प्रोव्हाइड करू. त्यानंतर अनलिमिटेड वॉच टाइम आहे, तुम्ही कितीही वेळ तुम्ही ते बघू शकता आणि जवळपास 100 टेस्ट तुमच्याकडून सोडून घेणार आहे. मुळात परीक्षा प्रश्नांची आहे, त्यामुळे वाचन जितकं महत्वाचं आहे तेवढं रिव्हिजन सुद्धा महत्वाचे आणि त्याचा सराव सुद्धा काय आहे महत्वाचा आहे. बरोबर, जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच इन्फिनिटीची आपली बॅच काय करा, जॉईन करा. तुम्हाला नक्की याचा परीक्षेला फायदा होईल. तुम्ही स्वतः सांगाल की सर ह्या बॅचचा आम्हाला फायदा झाला. बरोबर, त्याची फी फक्त 999 रुपये इतकी आहे. फक्त 999 रुपये इतकी फी आहे मित्रांनो, हे तुम्ही समजून घ्या. पुढे टेस्ट सिरीज पण आपण देतोय. त्यामध्ये टेस्ट सिरीज जर फक्त लावायची असेल तर फक्त 199 रुपयामध्ये मित्रांनो आपण टेस्ट सिरीज उपलब्ध करून देत असतो. त्यामुळं जर तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आहात तर नक्की तुम्ही ह्या बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, आता हे आपण हे पाहिलं की तुम्ही डेली दिवसाचं नियोजन कसं करू शकता. तर अभ्यास साहित्य काय, इन्फिनिटीच्या नोट्स तर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, पण त्याचबरोबर मुळा वाळंबे असतील, बाळासाहेब शिंदेचं पुस्तक असेल, ह्या नोट्स तुम्ही काय केल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. ठीक आहे, पुढं मग हे कुठं तुम्ही घेऊ शकता, तर आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे. बरोबर, त्याचबरोबर आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ऍप आहे, तिथून तुम्ही बॅच ती काय करू शकता, परचेस करू शकता. ती रेकॉर्डेड आणि जी टेस्ट सिरीज आता त्याची आपण काय केली, चर्चा केली. बरोबर, आधीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत का, तर या 100% आधीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत. कारण की त्या प्रश्नपत्रिकांमधूनच आपल्याला कळेल की एकूण पॅटर्न कसा आहे. मागील वर्षीचे 2023चे TCS पॅटर्नचे पेपर सोडवणं आवश्यक आहे. बरोबर, रिपीटेड क्वेश्चन्स जे असतात ते आपल्याला कळतात की त्याचा फायदा काय होतात, की कोणते प्रश्न रिपीट होत आहेत ते आपल्याला कळतं. कॉन्फिडन्स त्याच्यामुळे वाढतो आपला आणि दररोज प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे, जे मी मागाशी बोलताना तुमच्याशी काय केला होता, उल्लेख केलेला होता त्याचा. ठीक आहे, दररोज एक टेस्ट मिनिमम सोडवा. वीकली टेस्ट सोडवली पाहिजे, जी आपण इन्फिनिटीमध्ये तुम्हाला ती करून घेणार आहोत. त्याच्या पुढे शॉर्ट नोट्स तुम्ही तुमच्या तयार करा, डायग्राम आणि चार्ट्स तयार करा, जेणेकरून परीक्षेच्या आधी तुम्हाला त्या सोडवायला काय जाईल, सोपं जाईल. मोबाईल नोट वापरून सुद्धा म्हणजे टेक्नॉलॉजीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि ते आपण आपल्या बॅच मध्ये तुम्हाला ते काय करू शिकवणार आहोत, ते कळेल तुम्हाला. आता जो मला सगळ्यात महत्वाचा भाग बोलायचा, परीक्षेची पद्धत मी तुम्हाला सांगितली, परंतु स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. बरोबर, मी मगाशी बोललो स्ट्रॅटेजी म्हणजे पहिला मुद्दा एक PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही व्यवस्थित पाहिले पाहिजेत. आता प्रॉब्लेम काय होतो, जसं तुम्ही आपण उदाहरणार्थ घेऊ मराठी विषय घेतला आणि त्याच्यामध्ये संधी नावाचा टॉपिक घेतला. तर तुम्ही संधी नावाचा टॉपिक करत असाल त्यावेळेस संधी या टॉपिकवर आतापर्यंत कोणकोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत हे पाहायचं आपल्याला. बरोबर, बरंच होतं काय मुलांकडून चूक काय होती, ते PYQ म्हणजे अभ्यासात सगळा समजतात. PYQ म्हणजे सगळा अभ्यास नाही, तर अभ्यास करण्यासाठी लागणारे एक साधन आहे. संधी टॉपिक घेतला तर मी पाहणार संधीवर आतापर्यंत कोणकोणते प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे मला कळतंय आयोग कसे प्रश्न विचारताय या टॉपिकवर.
त्याच्यानंतर मी त्या टॉपिकवर जाईल, मी तो टॉपिक व्यवस्थित वाचेल आणि त्याच्यानंतर मी सराव करेल. म्हणजे एक झालं पीवायक्यू. पीवायक्यूच्या नंतर आहे वाचन, बरोबर. वाचनच्या नंतर आहे रिव्हिजन आणि त्याच्यानंतर आहे सराव. जास्तीत जास्त प्रश्नांचा काय झाला पाहिजे, सराव झाला पाहिजे मित्रांनो. पीवायक्यू व्यवस्थित बघून घ्या. हे मी उदाहरण सांगितलं. कदाचित मग आपण म्हणू की इतिहास आपण पाहिला, बरोबर. आणि इतिहासामध्ये समाज सुधारक आहेत, समाज सुधारक. आणि समाज सुधारकांवर तुम्ही पाहताय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तुम्ही अभ्यास करताय, तर तुम्ही ते पीवायक्यू पाहिले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर काय प्रश्न विचारलाय, महात्मा ज्योतिबा फुलेंवर काय प्रश्न विचारलेला आहे, आगरकरांवर काय प्रश्न विचारलेला आहे, टिळकांवर काय प्रश्न विचारलेला आहे, हे पाहून घ्या. त्याच्यानंतर काय करा, वाचन करा, बरोबर आहे. दुसरी एक गोष्ट, अभ्यासाचे नियोजन पाहिजे. नियोजन हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते, प्लॅन. कोणतीही गोष्ट यशस्वी करायची असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडून प्रॉपर प्लॅन झाला पाहिजे. म्हणजेच काय, जसं मगाशी येऊन गेलं की मी दिवसाला 10 तास अभ्यास करणार आहे, बरोबर. पण ह्या 10 तास अभ्यासामध्ये मी कोणत्या विषयाला किती भाग देणार आहे, मराठीला किती वेळ देणार आहे, इंग्रजीला किती वेळ देणार आहे, जीएस ला किती वेळ देणार आहे, गणित आणि बुद्धिमत्तेला किती वेळ देणार आहे, हे प्रॉपर तुमच्याकडून हे कागदावर आलं पाहिजे. दिवसाचं नियोजन पाहिजे, आठवड्याचं नियोजन पाहिजे, महिन्याचं नियोजन पाहिजे आणि स्वतःसमोर टार्गेट ठेवली पाहिजेत. मी हे नेहमी सांगतो की अभ्यासाच्या नियोजनामध्ये टार्गेट पाहिजेत. टार्गेट म्हणजे काय, मी आज मराठीचे 3 चॅप्टर संपवणार आणि ते संपलेच पाहिजेत. हे बघा, मी जे मगाशी म्हणलं परीक्षा सोपी नाहीये, परीक्षा अवघड आहे, परंतु याचा अर्थ नाहीये की ती साध्यच होत नाही. यस, ती साध्य होऊ शकते, परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता, पण तुमच्या डोक्यात एक व्हिजन क्लिअर पाहिजे. व्हिजन क्लिअर असेल, त्याचं रोडमॅप तयार असेल आणि टार्गेट ठरलेलं असेल आणि त्या टार्गेटवर तुम्ही काम करत असाल तर नक्की यश मिळेल. टार्गेट ठेवा, स्वतःला टार्गेट द्या आणि त्यावर काम करा. टार्गेट पूर्ण होत नसेल तर त्याच्यात काय चुका होत आहेत, की कोणत्या कारणांमुळं की मला हे पूर्ण होत नाही, त्या चुकांवर काय करा, काम करा, त्या चुका दुरुस्त करा, नव्यानं प्लॅन बनवा, नव्यानं अभ्यास करा, नव्यानं टॉपिक पहा, तर हे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. टार्गेट्सवर काम केलं पाहिजे. तिसरं जे मी म्हणलं होतं ते म्हणजे आपण म्हणतो की वाचन, आता हा तोच शब्द तिथे येणार आहे, कशा पद्धतीने गेलं पाहिजे. वाचन, रिव्हिजन आणि सराव हे प्रॉपर झालं पाहिजे. बरेच लोक नुसतं वाचत बसतात, पण जे वाचलेलं आहे त्याचं वेळोवेळी रिव्हिजन झालं पाहिजे आणि रिव्हिजन नंतर परीक्षेसाठी सराव झाला पाहिजे. आणि सराव मुद्दा काय आहे, आपण इथं म्हणलं होतं गणित आणि बुद्धिमत्ता. बघा मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय असा आहे, सराव आणि सराव हेच प्रॉपर झालं पाहिजे. जर सराव व्यवस्थित होत नसेल तुमचा, म्हणजे तुम्ही नुसता सर मी गणिताचा अभ्यास केलाय नाही, जर एखादा काळ काम वेग घेतला तर त्याचे 100 प्रश्न सोडवले पाहिजेत. जर तुम्ही म्हणलं सरासरी नावाचा टॉपिक आहे तो त्याच्यावर 100 प्रश्न, गणितामध्ये मार्क पाडायचे असतील, गणित बुद्धिमत्ते 25 प्रश्न आहेत आणि 50 मार्क आहेत, जर याच्यात मार्क पाडायचे असतील तर त्या टॉपिकचे तुम्ही किमान 100 प्रश्न सोडवले पाहिजेत. म्हणजे अभ्यास करताना टॉपिक शिकताना सोडवलेले प्रश्न वेगळे, पण आता माझा टॉपिक वाचून झालेला आहे, मला वाटतं मी कॉन्फिडंट आहे की मला हा टॉपिक आता उत्तम प्रकारे जमेल, जे प्रश्न येतील ते मी चांगल्या पद्धतीने सोडवू शकेल, तर त्याच्यासाठी 100 प्रश्न किमान सोडवले पाहिजेत. त्याच्याने करेल तुम्ही जे बोलताय मला येतंय, तर तो तुमचा कॉन्फिडन्स आहे का ओव्हर कॉन्फिडन्स आहे. जर ते चुकत असेल तर ओव्हर कॉन्फिडन्स चूक दुरुस्त करा, पुन्हा त्या टॉपिकवर जा, कारण की कट ऑफ जास्त लागणार, स्पर्धा जास्त आहे, मेन्स दिलेली पोरं आहेत तिथं, कारण की त्यांनाही जॉब हवाय. माझे अनेक मित्र आहेत ज्यांनी एमपीएससीच्या मेन्स दिल्यात, दुर्दैवाने त्यांचं नाही झालं, पण नंतर तलाठी म्हणून लागले. मग त्या पोराचा अभ्यास किती असेल बघा ना. मग त्या स्पर्धेत टिकायचं असेल तर बेस्ट द्यावं लागेल, गुणवत्तापूर्ण तुम्हाला अभ्यास तिथं सादर करावा लागेल, तर तुम्हाला 100% यश मिळेल. आणि याच्यामध्ये इन्फिनिटी तुम्हाला मदत करू शकते. ज्या आपल्या बॅचेस आहेत रेकॉर्ड स्वरूपाच्या, तुम्ही परचेस करू शकता, टेस्ट सिरीज परचेस करू शकता.
याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. या स्ट्रॅटेजीने जर मित्रांनो तुम्ही गेलात तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होत जातील. बरोबर. आता ते रिव्हिजनचं महत्व काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला जे प्रश्न येत आहेत ते वन लाईनर आहेत. बरोबर. म्हणजे एक जसं मी म्हणलं प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली किंवा आर्य समाज कोणत्या शहरात स्थापन झाला. बरोबर आहे. म्हणजे थेट तुम्हाला त्या शहराचं नाव माहिती, म्हणजे असे वन लाईनर जे प्रश्न असतात त्याचं उत्तर थेट येतं किंवा तिथे येत नाही. तिथं लॉजिक नावाची गोष्ट जास्त काम करत नाही. लॉजिक नावाची गोष्ट जिथं स्टेटमेंट बेस्ड प्रश्न जास्त असतात, जसं की आपण युपीएससी एमपीएससी म्हणू, तिथं ते लॉजिक जास्त वर्क होऊ शकतं. पण जिथं वन लाईनर आणि फॅक्च्युअल प्रश्न जास्त असतील तिथं लॉजिक तेवढं काम नाही करणार. त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन एकदा वाचलं दोनदा वाचलं, परीक्षेच्या आधी पहिली रिव्हिजन, दुसरी रिव्हिजन, तिसरी रिव्हिजन, म्हणजे नजरे खालून जास्तीत जास्त काय गेल्या पाहिजेत, फॅक्च्युअल डाटा गेला पाहिजे. जर नजरे खालून ते जात असेल, मी नाही म्हणत पाठ करा, ते पाठ करून लक्षात सुद्धा राहणार नाही, हे मला सुद्धा मान्य आहे. परंतु जर ते तुम्हाला टिकवायचं असेल, जर तुम्हाला त्यातून रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं असेल तर तुम्हाला त्या गोष्टींवर काम करावं लागेल. वन लाईनरचं त्याच्यामुळे ते होतं. रिव्हिजन किमान 3 रिव्हिजन झाल्या पाहिजेत. किमान एवढं लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला ते साध्य होऊ शकतं. ठीक आहे. पुढे बघा. आता जसं मी म्हणलं की आपले तर ऑनलाईन बॅचेस आहेतच आहेत. जसे जसे जाहिरात ज्यावेळेस येईल त्यावेळेस तर अजून आपण त्याच्यावर युट्यूबला काम करणारच आहोत. युट्यूबला आपले प्रत्येक वेळेस सेशन्स चालतील. त्याबद्दल परीक्षा केंद्रित कसं राहिलं पाहिजे आणि आपण त्या प्रश्नांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. बरोबर आहे मित्रांनो. त्या पद्धतीनं आपलं कामाचं स्वरूप असेल. ठीक आहे. तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्की आपली बॅच जॉईन करा. मी जे तुम्हाला म्हणलं की ते आपलं ऍप सुद्धा आहेत. बरोबर. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही ते केला नसेल. हे ऍप आहे, म्हणजे युट्यूब चॅनल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि इन्फिनिटी पोलीस भरती, ही 2 वेगवेगळे चॅनल्स आहेत. तिथं पोलीस भरतीची सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने तयारी करून घेत असतो. सरळ सेवेचा आपला फोकस आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क कसे पडतील आणि ते पदावर कसे रुजू होतील हा आपला काय आहे उद्देश आहे. जे मी मगापासून म्हणतोय हे आपलं जे ऍप आहे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो तुम्ही. सर्व महत्वपूर्ण अपडेट, ऑनलाईन बॅचेस, टेस्ट सिरीज तसेच मोफत लेक्चर सिरीज साठी किंवा मोफत क्यूज मिळवण्यासाठी खालील ऍप काय करा, डाउनलोड करा. एक इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं आणि इन्फिनिटी अकॅडमीचं तुम्ही ते करू शकता. प्ले स्टोअर वर जाऊन ते तुम्ही डाउनलोड करून वेगवेगळी माहिती तिथं मिळवू शकता. बघा आपले हे वेगवेगळे चॅनल्स आहेत. टेलिग्राम चॅनल सुद्धा आहेत. टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करा. त्यात करंट रिलेटेड आपण बरीचशी माहिती टाकत असतो. ठीक आहे. टेक्निकलचं आहे, नॉन टेक्निकल साठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी, इन्फिनिटी धैर्यवर्दी हे आपले काय आहेत चॅनल्स आहेत. मी तुमचा जास्त वेळ नाही घेत पण तुम्हाला एक नक्की मोलाचा सल्ला देईल. तुकोबांनी म्हणलंय त्याप्रमाणे असाध्य ते साध्य करीत असायास कारण अभ्यास तुका म्हणे. कोणतीही गोष्ट तुम्ही अभ्यासाअंती साध्य करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, परिश्रम घ्यावे लागतील आणि डेडिकेशन तुमचं असायला पाहिजे. नाही मला यावर्षी पोस्ट मिळवायचे, नाही मला किमान 10 तास तरी अभ्यास करायचा आहे, जे टॉपिक मला जमत नाही त्या टॉपिकवर मी काम करणार, इंग्रजी मला अवघड जातं म्हणून मी ते सोडून देणार असं चालणार नाही. कारण की त्याला 25 प्रश्न आणि 50 मार्क आहेत. त्यामुळे कोणताही विषय तुम्ही ऑप्शनलला टाकू शकत नाही. जर ते केलं तर तुमचे मार्क खाली येणार आहेत. त्यामुळे तयारीला लागा, काम चांगलं करा. इन्फिनिटी सदैव तुमच्या सोबत आहे. धन्यवाद.